नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये मॅथचा टॉपिक शिकलो होतो. आज आपल्याला रिझनिंग सब्जेक्ट स्टार्ट करायचा आहे. रिझनिंग सब्जेक्ट मध्ये आपल्याला शिकायची अल्फाबेट सिरीज. अल्फाबेट सिरीज मध्ये अल्फाबेट म्हणजेच काय, ए टू झेड पर्यंतचे सर्व लेटर मध्ये लॉजिकल पार्ट काय असेल किंवा काय लॉजिक लागले असेल ते चेक करावं लागतं. आता याच्यामध्ये बघा, ए टू झेड टोटल अल्फाबेट आहे आपल्याकडे 26. आता स्टार्ट ए पासून झाला, याला म्हटलं जातं लेफ्ट साइड. इथून जे स्टार्ट होते त्याला म्हटलं जातं लेफ्ट साइड, आणि इकडे जेव्हा एंड होतो तिला म्हटलं जातं राईट हँड साइड. ही आहे राईट हँड साइड. आता याच्यामध्ये प्रत्येक अल्फाबेटचा नंबर बघितला जातो. ए चा नंबर आहे 1, बी 2, सी 3, डी 4. अशाच पद्धतीनं डी पर्यंत जर झेड पर्यंत बघितले तर किती नंबर आहे टोटल? 26. आता याच्यामध्ये ए टू झेड पर्यंत आपल्याकडे ओवेल आहेत. आता ए टू झेड पर्यंत जे लेटर आहे किंवा अल्फाबेट आहे त्यांना लेटर म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सर्वच ऍड होतात, जसे की ओवेल असेल, कन्सोनंट असेल. आता याच्यामध्ये ओवेल आहेत ए, ई, आय, ओ, यू. हे आहेत आपले ओवेल, आणि उरलेले सगळे काय असणार आहेत? कन्सोनंट असणार आहेत. आता हे अल्फाबेट सिरीज बघा, टोटल अल्फाबेट आहे आपले 26. पण लिहिलेत कसे? पहिले 13 लिहिले आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट उरलेले 13 लिहिले. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम. एम च्या एक्झॅक्ट खाली एन लिहिला. ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. ए चा नंबर 1 आहे. ए च्या अपोजिट जे अल्फाबेट आहे त्याचा नंबर आहे 26. त्याच्यानंतर बी चा नंबर आहे 2, वाय चा आहे 25. आता हे अपोजिट अल्फाबेट लक्षात ठेवण्यासाठी एक बेस्ट ट्रिक आहे बघा. ए झेड आज, ठीक आहे. बी वाय, बाय बाय. सी एक्स, 6. त्याच्यानंतर डी डब्ल्यू, नाशिक मधलं फेमस असलेलं एक पॉइंट आहे आपला द्वारका. द्वारका, ठीक आहे. त्याच्यानंतर द्वारका. ईव्ही, ईव्ही म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक व्हेकल. इलेक्ट्रॉनिक व्हेकल. त्याच्यानंतर एफ यू, एफ यू म्हणजे फ्युएल. त्याच्यानंतर पुढचं आहे जीटी. जीटी साठी गव्हर्नमेंट टॅक्स. गव्हर्नमेंट टॅक्स. त्याच्यानंतर पुढचं आहे एच एस. एच एस बघा, आपण डेली जिओचा डेटा वापरतो. तो कसा असला पाहिजे? हाय स्पीड असला पाहिजे. हाय स्पीड. त्याच्यानंतर पुढचं आहे आय आर. आय आर, आय आर साठी आहे आपलं इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वे. त्याच्यानंतर पुढचं आहे जेक्यू. जेक्यू म्हणजेच काय? जॅक अँड क्वीन. जॅक अँड क्वीन. पुढचं आहे केपी. केपी म्हणजेच काय? पीके पिक्चर आहे बघा, पीके फिल्म असं पण लक्षात ठेवू शकता, फिल्म. त्याच्यानंतर पुढे आहे एलओ. याच्यामध्ये बघा लॉयल. लॉयल वर्ड लक्षात ठेवू शकता, लॉयल, ठीक आहे. त्याच्यानंतर एम एन. एम एन साठी लक्षात ठेवू शकता मॅन. अशा पद्धतीने अल्फाबेट, अपोजिट जे अल्फाबेट आहे असे लर्न करायचे. ए झेड आज, बी वाय बाय बाय, सी एक्स 6, डी डब्ल्यू द्वारका, ईव्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल, एफ यू फ्युएल, जीटी गव्हर्नमेंट टॅक्स, एच एस हाय स्पीड, आय आर इंडियन रेल्वे, जेक्यू जॅक अँड क्वीन. त्याच्यानंतर केपी पीके पिक्चर आहे किंवा टी कप म्हणतो ना आपण, तसं पण लक्षात ठेवू शकता. एलओ लॉयल. त्याच्यानंतर मन, एम एन मन पिक्चर. अशा पद्धतीने आपण हे 26 अल्फाबेट कसे एकमेकांच्या अपोजिट आहेत ते बघितले. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत नंबर. ए चा नंबर आहे 1. ए चा नंबर आहे आपला 1. ए चा नंबर आहे 1. झेड चा नंबर आहे 26. जर ह्या दोघा अल्फाबेटच्या नंबरची ऍडिशन केली तर बरोबर मिळणार आहे 26 अधिक 1 किती होतात? 27. करून बघू. पुढचा पण याचा चेक करू बघा. बी चा नंबर आहे 2. बी चा नंबर आहे 2. वाय चा नंबर आहे 25. 25 आणि 2 27. त्याच्यानंतर पुढचा आहे सी एक्स. सी चा नंबर आहे 3 आणि एक्स चा नंबर आहे 24. 24 आणि 3 27. म्हणजे लॉजिकली जर बघितलं तर याच्यामध्ये
जर तुम्ही पहिले 13 नंबर पर्यंतचे अल्फाबेट तुमच्या लक्षात राहिले तर उरलेल्या अल्फाबेटचे नंबर शोधू शकतो. जसे की बघा सी चा नंबर आहे 3, तर आपल्याला काढायचा काय एक्स चा नंबर. टोटल बेरीज किती येते 27. 27 मधले 3 गेले तर राहिले किती 24, म्हणजे एक्स चा नंबर आपल्याला मिळाला 24. त्याच्यानंतर पुढे बघा डी डब्ल्यू, इथे आहे डी चा नंबर आहे 4. टोटल बेरीज किती येते 27. बघा 27 मधून 4 गेले राहिले किती 23. चेक करू बघा डी चा अपोजिट अल्फाबेट आहे डब्ल्यू चा नंबर आहे 23. त्याच्यानंतर पुढे आहे बघा ई चा नंबर आहे 5, आपल्याला काढायचा व्ही चा. इथला टोटल बेरीज असते 27. 27 मधून 5 गेले राहिले किती 22, म्हणजे एक्स व्ही चा नंबर मिळाला तुम्हाला 22. त्याच्यानंतर पुढे एफ चा नंबर किती आहे 6. 27 मधून 6 गेले यू चा नंबर येईल 21. आणि नंतर बघा आता सगळ्यात बेस्ट म्हणजे काय टी चा नंबर लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. जे क्रिकेट लवर आहेत त्यांना लक्षात ठेवण्यासाठी एकदम मजेशीर आहे. बघा टी20 आहे ना, म्हणजे टी20. जर टी चा नंबर 20 आहे, टीचा नंबर 20 आहे. आपण शॉर्ट ट्रिक मध्ये बघितले जीटी म्हणजेच काय गव्हर्नमेंट टॅक्स. टीचा नंबर आहे 20 आणि दोघांची जर ऍडिशन केली जी आणि टीची तर किती येते 27. मग 27 मधले 20 गेले राहिले किती 7, म्हणजे जीचा नंबर किती मिळाला तुम्हाला 7. ठीक आहे. मग बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे की जीचा नंबर काय असेल टीचा नंबर काय असेल. अजून एक टीचा नंबर जर 20 आहे तर टीच्या अगोदरचा नंबर लक्षात ठेवायला इझी पडतो. टीच्या अगोदरचा अल्फाबेट आहे एस. टीचा नंबर जर 20 आहे तर एस चा अल्फाबेट नंबर 19 आला पाहिजे. त्याच्यानंतर टीचा नंबर जर 20 आहे त्याच्या पुढचा अल्फाबेट यू आहे तर यू चा नंबर किती येईल 21 येईल. ठीक आहे. अशाच पद्धतीने याच्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आपण आता ते सॉल्व्ह करणार आहोत. नंतर फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. आता बघा फर्स्ट क्वेश्चन EFHKO क्वेश्चन मार्क. आता बघा ई नंतरच एफ अल्फाबेट आहे, एफ नंतर एच नंतर के नंतर ओ. मग लॉजिक काय लागते चेक करू. बघा ई अल्फाबेट इथे दिसतोय, ईच्या लगत काय दिसतोय एफ, म्हणजे ईच्या लगत एक अल्फाबेट आहे. इथे कसलाच डिफरन्स नाहीये, डायरेक्ट 0. एफ नंतर बघा FGH, याच्यामध्ये किती अल्फाबेट सोडले 1. त्याच्यानंतर पुढे बघा HK, एच इथे दिसतोय के इथे 1 2, किती अल्फाबेट सोडले मध्ये 2. बघा 0 1 2, म्हणजे इथे किती अल्फाबेट सोडलेले हवे 3. चौथ्या नंबरला ओ आला पाहिजे. ओ नंतर बघा ओ के नंतर 1 2 3 आहे का 3 सोडले चौथ्या नंबरवर आला. मग इथे किती अल्फाबेट सोडले पाहिजे 4. ओ नंतर 4 अल्फाबेट सोडून 1 2 3 4, म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं टी. करेक्ट आन्सर आहे टी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ए नंतर डी. आता ए नंतर डी आहे, इथे बघा ABCD किती अल्फाबेट सोडले मध्ये 2, याच्यामध्ये 2 चा गॅप आहे. DG डी नंतर जी 1 2, कितीचा गॅप आहे 2 चा. जी नंतर बघा किती सोडले पाहिजे, इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे, म्हणजे इथे पण किती आला पाहिजे 2च आला पाहिजे. 1 2 काय आला जे. इथे आन्सर आलाय तुमचं जे. व्हेरीफाय करून बघू पुढचं करेक्ट येतंय का. याच्यामध्ये पण कितीचा गॅप पाहिजे 2 चा. मग बघा जे नंतर 2 अल्फाबेट सोडून एम, म्हणजे आलेला आन्सर आपलं जे हे करेक्ट आहे. पुढचं बघा इथे पण 2 चा गॅप यायला हवा, M 1 2 P आले, म्हणजे आपला आलेला आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन CI. बघा सी 1 2 3 4 5 5 अल्फाबेटचा गॅप येते. त्याच्यानंतर आय नंतर एन, आय 1 2 3 4, इथे 4 चा गॅप दिसतोय. ठीक आहे. आता इथे पुढे चेक करू कितीचा गॅप आहे. एन नंतर 1 2 3, इथे कितीचा गॅप आहे 3 चा आहे. सिक्वेन्स बघा 5 4 3, म्हणजे इथे कितीचा गॅप यायला हवा 2 चा गॅप यायला हवा. RSTU, इथे किती आला काय आला, म्हणजे तुमचा अल्फाबेट यू आलं. चेक करू 5 4 3 2, म्हणजे इथे कितीचा गॅप यायला हवा 1 चा. बघा यू आणि डब्ल्यू मध्ये 1 चा गॅप आहे, म्हणजे आपला यू हे आन्सर बरोबर आहे, जेणेकरून आपलं पुढचं अल्फाबेट पण काय येते करेक्ट येते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. आता याच्यामध्ये बघा इथे काय दिसतोय बी नंतर पी नंतर सी, क्यू डी क्वेश्चन मार्क ई आणि एस. आता इथे जर बघितलं आपण
बी नंतर पी म्हणजे खूप मोठा डिस्टन्स आहे. इथे बी येतं डायरेक्ट, इकडे पी म्हणजे खूप सारे अल्फाबेट आहे. पण जर एक अल्फाबेटचा गॅप सोडला, इथे बघा बी सी, सी डी, डी ई, ई नंतर इथे काय येणार आहे म्हणजे एफ. बरोबर. पुढे बघा आता, आता या इथे हे चेक करू करेक्ट येते का. पी क्यू, क्यू आर, आर एस म्हणजे आपलं आलेलं लॉजिक करेक्ट आहे. इथे आन्सर येणार आहे आर आणि इथे येणार आहे एफ. आता ऑप्शन वर डिपेंड आहे, ऑप्शन कसे दिले, इथलं काढायला सांगितलं की इथलं काढायला सांगितलं, किंवा दोघं पण सांगतात. कधी कधी दोन ठिकाणी पण क्वेश्चन मार्क दिले जातात. त्यानंतर पुढे बघा यू डब्ल्यू, आता इथे तर जवळ जवळ दिसतंय यू डब्ल्यू, सॉरी वाय डब्ल्यू, वाय डब्ल्यू मागे दिसतोय, मागे जाताना दिसतोय वाय डब्ल्यू, एकने मागे दिसतोय. ठीक आहे. पण जर असं बघितलं यू व्ही वाय व्ही डब्ल्यू एक्स वाय, ठीक आहे, आर एस टी यू, नाही असं पण लॉजिक लागत नाही. त्यानंतर काय चेक करू आपण, के यू, इथे कितीचा गॅप आहे यू व्ही डब्ल्यू, जर इथे एकचा गॅप दिसतोय पण कसं येतोय मागे येतोय बघा, वाय नंतर एक सोडला डब्ल्यू आला. इकडे बघा यू 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 एक दोन, इथे बघा यू व्ही डब्ल्यू, इथे पण काय होतोय, इथे मागे जातोय, इथे पुढे जातोय एकने, डब्ल्यू नाही मागे जातोय, यू व्ही डब्ल्यू पुढे जातोय एकने, इकडनं मागे येतोय, इकडनं ह्या साईडने यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू एक्स वाय, इकडे काय होतोय मागे मागे जातोय. इथे पण एकचा गॅप आहे, इथे पण एकचा गॅप आहे. आता इथे चेक करू, आर म्हणजे असंच जावं लागणार आहे आपल्याला, इथे आर एस टी यू दोनचा गॅप आहे इथे, मग इथे पण दोनचा गॅप येतोय का चेक करू, इथे पण दोनचा गॅप येतोय का चेक करू, ओ पी क्यू आर करेक्ट आहे, म्हणजे इथे पण दोनचा गॅप येतोय बघा, एक दोन म्हणजे इथे काय आला पाहिजे, इथे तीनचा गॅप आला पाहिजे, के के एल एम एन बरोबर आहे, इथे तीनचा गॅप येतोय, म्हणजे इथे कुठला अल्फाबेट आहे त्याच्या पुढे कुठला अल्फाबेट आला पाहिजे, के. मग बघा के एक दोन तीन म्हणजे काय येणार आहे इथे जी, जी एच आय जे के, तिसऱ्या नंबरला गॅप बघा, एक एक दोन दोन तीन तीन, म्हणून आपला आन्सर आले इथे तीनचा गॅप आहे, आन्सर आले जी, जी हे आपलं राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा बी, आता बघा बी नंतर एक्स आहे, माझ्या मते असंच लॉजिक इथे लागू शकतं, बी सी डी एक सोडला तर बी सी डी एक सोडला, डी ई एफ, डी नंतर ई सोडला इथे येईल एफ, एफ नंतर जी सोडला एच आला, बरोबर आहे, एफ सोडला एक सोडला एच आला, म्हणजे हे लॉजिक करेक्ट लागते. आता इकडचं चेक करायचंय, मधले राहिलेले अल्फाबेट चेक करायचे, काढायचं इथला आपल्याला, इथला क्वेश्चन मार्क काढायचा आहे ना, एक्स व्ही, एक्स कुठे आपला एक्स एक दोन, एक सोडला व्ही आला, ओके मागे जातोय, मागे जातोय आपण, एक्सच्या मागे एक सोडून व्ही आला, ओके. आता व्हीच्या मागे एक सोडून, व्हीच्या मागे एक सोडून टी आला, करेक्ट आहे, इथे पण हे करेक्ट आहे. मग टीच्या मागे एक सोडून काय येणार आहे, आर येणार आहे, आन्सर आहे आपलं करेक्ट आर. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन, आता याच्यामध्ये बघा आतापर्यंत आपण एक एक अल्फाबेट मध्ये काय काय लॉजिक लागले ते चेक केले. कधी कधी आपल्याला पुढे पण अल्फाबेट शिफ्ट करावे लागतात, कधी कधी मागे पण शिफ्ट करावे लागतात, कधी कधी त्याच्या मिडलला किती आहे किंवा ऑपोजिट अल्फाबेट किती आहे हे बघावे लागतात. पण आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, एका लॉजिक मध्ये दोन अल्फाबेट दिलेले बघा, बी एफ, डी एच, एफ जे क्वेश्चन मार्क एच एन. आता बी, आता बघा बी नंतर एफ येतोय, पण बी नंतर एक अल्फाबेट सोडलं तर डी येतोय, चेक करून बघू, बी सी डी एक अल्फाबेट आला, डी नंतर एक अल्फाबेट सोडला एफ आला, दिसतोय. मग बघा एफ नंतर एक अल्फाबेट सोडला, एक अल्फाबेट सोडला, एक अल्फाबेट सोडला तर काय येईल, एफ एच येईल, इथे काय येणार आहे एच येणार आहे. एच नंतर आता पुढचं चेक करू, एफ, एफ नंतर एक अल्फाबेट सोडला जी एच, इथे हे करेक्ट येत आहे. एच नंतर एक अल्फाबेट सोडला आय जे येतोय, इथे आला आय जे आला.
इथे काहीतरी चुकलंय, आय जे, आणि इथला आता क्वेश्चन मार्क शोधायचा आहे आपल्याला. ठीक आहे, नाही, GHIJ, जे नंतर एक अल्फाबेट सोडला, इथे आला एल. ठीक आहे, एल आला. आता याच्यामध्ये एच नंतर एक सोडून कुठला अल्फाबेट येणार आहे? एच नंतर एक सोडून IJ, इथे येणार आहे जे, आणि एल नंतर एक सोडलं तर इथे येणार आहे एन, म्हणजे आन्सर आलंय JN. करेक्ट आन्सर आहे आपलं JN. पुढचं बघा आता, BCD सिक्वेन्स बघा, BCD. डी नंतर पण इथे बघा डायरेक्ट जी ला एक दोन दोन अल्फाबेट सोडले इथे, GHI. ठीक आहे, आय नंतर एक दोन अल्फाबेट सोडले, एल आला, एल नंतर LMN. ओके, म्हणजे इथपर्यंत आलो. इथे परत काय केलं, दोन अल्फाबेट सोडले, क्यू आला, QRS. मग एस नंतर दोन अल्फाबेट सोडले, इथे येणार आहे VWX. इथे काय येणार आहे? VWX. म्हणजे इथे जो अल्फाबेटचा गॅप आहे तो किती अल्फाबेटचा दिसतोय? दोन अल्फाबेटचा दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर AZBYCXDW क्वेश्चन मार्क. आता हे बघितलं, जर तुमच्या लक्षात आलं अपोजिट अल्फाबेट आहे तर बघा, ए च्या अपोजिट झेड आहे, बी च्या अपोजिट वाय आहे, सी च्या अपोजिट एक्स आहे, DW आहे. मग नंतर काय येणार आहे इथे? EV. याच्यानंतर पुढचा लॉजिक काय लागले? पुढचा अपोजिट अल्फाबेट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सिरीज मध्ये आपल्याला 3 अल्फाबेट दिसत आहे. लॉजिक चेक करायचं आहे, काय दिसतंय? BDF. म्हणजे यांच्यामध्ये तर लॉजिक वाटत नाही. बी नंतर ई किती नंबरला चेक करू? 1 2 3 4, इथे आहे 4 चा गॅप. त्याच्यानंतर ई नंतर एच मध्ये 4 चा गॅप आहे का चेक करू? 1 2 3, इथे पण 3 चा गॅप दिसतोय. पुढे चेक करू, एच नंतर कितीचा गॅप आहे? 1 2, इथे आहे 2 चा गॅप. म्हणजे पुढे बघा 4 3 2, इथे कितीचा गॅप यायला पाहिजे? 1 चा गॅप यायला पाहिजे. के च्या पुढे एक अल्फाबेट सोडलं तर काय येणार आहे? M. पुढे चेक करू, डी नंतर एच येतोय, 1 2 3 4, इथे पण कितीचा गॅप दिसतोय आपल्याला? 4 चा गॅप दिसतोय. त्याच्यानंतर एच 1 2 3, इथे दिसतोय 3 चा गॅप. एल नंतर 1 2, एल नंतर एल 1 2, एच नंतर 1 2 3 4, 3 नंबरचा गॅप आहे. इकडे एल नंतर 1 2 3, इथे पण 3 चा कसा आला? डी 1 2 3 4 3. एक मिनिट, क्वेश्चन मध्ये काही एरर आहे का चेक करते. HLP DEFG डी नंतर 1 2 3, सॉरी इथे 3 चा गॅप आहे. इथे 3 चा गॅप आहे. सिक्वेन्स बघा, इथे 3 चा गॅप आहे, इथे पण 3 चा गॅप आहे, म्हणजे इथे पण 3 चाच गॅप आला पाहिजे. एल नंतर 1 2 3, इथे पण 3 चा गॅप आहे. मग पुढे कितीचा गॅप आला पाहिजे? 3 चा. पी नंतर 1 2 3, इथे येणार आहे टी, MT. आता थर्ड अल्फाबेट चेक करायचंय. एफ नंतर के आलाय, एफ नंतर के 1 2 3 4, इथे कितीचा गॅप आहे? 4 चा गॅप आहे. पुढे के नंतर पी 1 2 3 4, इथे पण कितीचा गॅप आहे? 4 चा गॅप आहे. नंतर पी नंतर यू 1 2 3 4, 4 चा गॅप आहे, म्हणजे पुढे पण कितीचा आला पाहिजे? 4 चा. यू नंतर 1 2 3 4, काय येणार आहे? झेड. MTZ हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचं आहे DHB. आता इथे पण लागू शकतं कधी कधी लॉजिक, कधी लागत पण नाही. पहिले चेक करून बघू, असं फर्स्ट अल्फाबेटचं काही लागतंय का? डी नंतर 1 2 3 4, इथे 4 चा गॅप दिसतोय. आय नंतर एन 1 2 3 4, 4 चाच गॅप आहे इथे पण, म्हणजे पुढे पण काय यायला पाहिजे? 4 चा गॅप. एन नंतर 1 2 3 4, एस. पुढे एच नंतर एम 1 2 3 4, इथे पण 4 चा गॅप दिसतोय. एम नंतर आर 1 2 3 4, इथे पण कितीचा गॅप आहे? 4 चा गॅप आहे. पुढे पण कितीचा आला पाहिजे? 4 चा. 1 2 3 4, इथे आला डब्ल्यू. ठीक आहे, सेकंड अल्फाबेट पण सॉल्व्ह झालंय आपलं. त्याच्यानंतर पुढे बघू आता बी नंतर जी 1 2 3 4, सिक्वेन्स बघा 4 चाच गॅप लागतो इथे. जी नंतर एल 1 2 3 4, 4 चाच गॅप आहे इथे पण. मग एल नंतर पुढे 1 2 3 4, काय येणार आहे? क्यू, SWQ. आन्सर मिळाला आपल्याला SWQ. त्यानंतर पुढे चेक करू,
बी सी डी, पण इथे बघा आता इथे सिक्वेन्स दिसतोय ए बी सी डी, पण इकडे नाही, सी डी ई एफ असं पाहिजे होतं. म्हणजे असं तर नाही, पहिले पहिले अल्फाबेट पण असू शकता. ए सी, ए नंतर एक चा गॅप आहे इथे, इथे सी नंतर ई, म्हणजे इथे पण एक चा गॅप आहे, म्हणजे ई नंतर एक अल्फाबेट सोडलं तर इथे काय यायला पाहिजे, जी. पुढे बघा बी, बी नंतर ई आलाय, एक दोन, दोनचा गॅप आहे, इथे कितीचा गॅप आहे, दोन. ई नंतर एक दोन सोडून एच, मग इथे पण काय येईल, एच नंतर दोन सोडून के. पुढे सी, सी नंतर जी, एक दोन तीन, सिक्वेन्स बघा, पहिले एक चा गॅप होता, नंतर दोनचा गॅप आहे, आता आहे तीनचा गॅप. जी नंतर के, जी नंतर के, एक दोन तीन, इथे पण कितीचा गॅप आहे, तीनचा. मग के नंतर तीनचा गॅप, एक दोन तीन, इथे येणार आहे ओ. पुढे थर्ड लास्ट वाला आणि आय, डी पासून आय पर्यंत, एक दोन तीन चार. आता याच्यामध्ये जो गॅप आहे तो चारचा गॅप आहे. सिक्वेन्स बघा, एक होता, दोन होता, तीन होता, आता चार आहे. आता आय नंतर एन, एक दोन तीन चार, बरोबर इथे कितीचा गॅप आहे, चारचा गॅप आहे. मग पुढचं अल्फाबेट काय येईल, एन नंतरचं, एक दोन तीन चार, काय येणार आहे, एस. म्हणजे आन्सर मिळालं जी के ओ एस. होते आपले पार्ट 1 अल्फाबेट टेस्टचे क्वेश्चन. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फाबेट टेस्ट पार्ट 2 घेणार आहोत. तर मागील व्हिडिओ कोणी बघितले नसेल तर प्लीज ते व्हिडिओ बघून घ्या, आणि चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.